नमस्कार, तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे माझ्या आईची हाताची चिकनची भाजी, जे की तिने एकदम गावरान पद्धतीने चुलीवरती बनवलेली आहे आणि सर्व साहित्य ही तिनं तिच्या हातानं चुलीवरती भाजून घेतलेलं आहे। आणि इकडे तुम्हाला हे पातेलं दिसतंय, पातेल्याला असं माती का लावली आहे कारण की ते काळं होऊ नये। चुलीवरती भांडी काळी होतात, नंतर ते लवकर निघत नाहीत, त्याच्यामुळे गावाकडे अशी पद्धत आहे, जेव्हा आपण चुलीवरती काही करायचं असतं त्याला ते माती लावून करतात। तर इकडे चालू सगळी तयारी झालेली आहे आणि इकडे माझ्या आईनं पातेलं पण ठेवलं चुलीवरती, कांदा टाकला, त्याच्यामध्ये तेल टाकलं। तर चला, बराच वेळ लागला शिजायला। आपण ज्या व्यक्तीस कॉल करीत आहात तो व्यक्ती तो सर्वप्रथम असं धुवून घेतलेलं आहे चिकन, त्याने धुवून दिलं तरी। इकडे कांदा लाल झाला की त्याच्यावरती टाकायचं त्याच्यामध्ये, आणि अक्का त्याला खाली नाही लावलं हळद ते का वरती टाकायचं? आता वरती टाकावं लागेल, पण टाक म्हणलं होतं कसं कसं टाक म्हणले, पण तू धुतलंय ना पाणी ना। आणि नंतर टाकून घ्यायची हळद त्याच्यामध्ये, खाली पण टाकली तरी चालते आणि आतमध्ये असं केलं तरी चालतं, कारण की त्या ताटामध्ये धुवून घेतलं होतं। आणि नंतर टाकलं हे धण्याचा कूट, जो की एकदम म्हणजे एकदम अशी काळी काळी होईपर्यंत धणे भाजून घेऊन केलेला आहे अक्कानी। आणि असं पूर्ण नंतर हलवून घ्यायचं। पप्पा हसता कशाला तुझी आम्हाला बघून? मीठ टाकायचं, मीठ टाकू का आता? मीठ टाकून नंतर चांगलं असं त्याला हलवून घ्यायचं, जोपर्यंत तो मसाला आणि ते एकत्र होत नाही, पूर्ण धण्याचा कूट आणि ते पाणी सुटेपर्यंत हलवून चांगलं घेऊन त्याच्यानंतर तिनं नंतर ताट वगैरे झाकून त्याच्यावरती पाणी ठेवायचं आहे आणि थोडं पाणी गरम करून त्याच्यामध्ये टाकून नंतर शिजवून घेणार आहोत। आता हे पाणी गरम झाल्याच्या नंतर आतमध्ये टाकायचं, नाही टाकायचं। आणि इकडे सगळे मसाला आहे, हा फक्त कांद्याचा, हा खोबऱ्याचा, आणि हे मसाला जो विकतच्या पुड्या आणल्यात त्या, आणि हा इकडे येसूर, आमच्याकडे एसराची भाजी बनवतात, आणि हा आहे घरचा मसाला, आणि इकडे कांदा, ते एक लसण, सॉरी, हा आहे लसण, आणि इकडे कोथिंबीर, अजून इकडे शिजते मटण। आणि मग नंतर मग असं हे काढून घ्यायचं, शिजलेलं। आता लसण टाकून मस्त अद्रक नाही, पाणी दिले, पाणी पण दिले, अद्रक काय आला? हा दिली बॉटल। अद्रक नाही आवडत मला, जे आवडत टाकले तुझ्या आवडीनुसार बनते ती, तुमच्या आवडीवर नाही, मग काय टाक पटपट आता। काय आला?
हा पैकी मी काय पहिले खात नाही. खायचं नाही ते पण राहून दे. हे करताना ते चांगलं होतं ते कोणचं पाणी नाही जमत यात. कोणचं चांगलं होतं? नाही नाही ते दुसरं पाणी नाही जमत तीच पाणी टाकावं लागतं मटणा शिजलेलं. ते टाकते मी. ते टाकले दुसरं टाकले होतंय. हा ताईला सांगतोय मी. मी तर कायच टाकीते. मी तर करतच नाही एवढे, मला नाही येत चांगली करता. हे खाली आणलं की तरी पण लागन तसं खावं लागेल ना. तेवढं लागणारच आहे त्याला. मला शक्य लागते ती बी गट होते का नाही का आज पोटाली ती कुठं लागत नाही नाही एवढं बरोबर होते एवढं नुसतं गट करावं लागतं. पेयाला जमलं पाहिजे ते आमचं खाली होती.